आजच्या या सखोल चर्चेत आपण एका अत्यंत कळीच्या ऐतिहासिक निर्णयाचा मागोवा घेणार आहोत. हो, आणि दिलेल्या संदर्भांमधून एक खूप रंजक प्रश्न समोर येतो. अगदी तोच. तो म्हणजे डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांना इस्लाम, ख्रिश्चन आणि शीख अशा अनेक धर्मांकडून आमंत्रणे आली होती, तरीही त्यांनी फक्त बौद्ध धर्माचीच निवड का केली? हा खरोखरच विचार करायला लावणारा मुद्दा आहे. कारण मुळात हा निर्णय केवळ एक धार्मिक बदल नव्हता, त्यामागे खूप प्रगल्भ असा विचार होता. आज आपल्याला नेमका तोच तर्क आणि तो सखोल विचार समजून घ्यायचा आहे. बरोबर. आणि या प्रवासाची सुरुवात समजून घेण्यासाठी आपल्याला थेट 1935च्या नाशिकमधील येवला परिषदेत जावे लागते. 13 ऑक्टोबरचा तो दिवस. तिथे त्यांनी ती ऐतिहासिक घोषणा केली होती. मी हिंदू म्हणून जन्मलो असलो तरी हिंदू म्हणून मरणार नाही. नक्कीच. तत्कालीन जातीव्यवस्था आणि अस्पृश्यतेचे जे चटके समाजाने सहन केले होते, त्यातून आलेला हा एक अत्यंत ठाम निर्णय होता. पण केवळ रागाच्या भरात घेतलेला हा निर्णय नव्हता. नाही, अजिबात नाही. इथेच त्यांच्या विश्लेषणाची पातळी दिसून येते. घोषणा तर झाली, पण त्यानंतर काय हा प्रश्न होताच. इतर अनेक धर्मांचे दरवाजे त्यांच्यासाठी उघडे होते. काही धर्मांनी तर प्रचंड आर्थिक आणि संस्थात्मक पाठबळ देण्याचीही तयारी दर्शवली होती. पण बाबासाहेबांची भूमिका अतिशय स्पष्ट होती. अगदी. त्यांना धर्म बदलून स्वतःच्या लोकांसाठी कोणतीही नवीन गुलामी नको होती. नवीन गुलामी म्हणजे त्यांना असा धर्म नको होता जिथे पुन्हा कोणत्या तरी स्वरूपात विषमता असेल. हो, तसंच काहीसं. भारतीय संदर्भात इतर धर्मांमध्येही हळूहळू जातीव्यवस्थेची पाळेमुळं रुजत चालली होती हे त्यांच्या लक्षात आले होते. त्यांना असा मार्ग हवा होता जो तर्कशुद्ध असेल आणि माणसाला खऱ्या अर्थाने स्वातंत्र्य, समता आणि बंधुता देईल. आणि या सगळ्याचा अभ्यास केल्यावर संदर्भांमधून यामागची 4 अत्यंत ठोस कारणं समोर येतात, जी आपण पाहू शकतो. नक्कीच, सांगा. पहिलं म्हणजे समानता. कारण बौद्ध धर्मात जातीभेदाला किंवा उच्च-नीचतेला कोणतीही जागा नाही. दुसरं म्हणजे विज्ञाननिष्ठ विचार. तिथे अंधश्रद्धा किंवा दैववादाला अजिबात थारा नाही. आणि यात तिसरं आणि खूप महत्त्वाचं कारण जोडायचं झालं तर भारतीय संविधानाची मूल्य, म्हणजे स्वातंत्र्य, समता आणि बंधुता ही जी संविधानाची मूळ तत्वे आहेत, तीच त्यांना बौद्ध धर्मात दिसली. खरंय. आणि चौथं कारण म्हणजे भारतीय मूळ. हा कोणताही परकीय धर्म नाही. भारतीय मातीत रुजलेला, पण तरीही समतेचा विचार देणारा हा धर्म आहे. पण या सगळ्यात एक गोष्ट प्रकर्षाने नोंदवण्यासारखी आहे. इतर धर्मांकडून जशी आग्रहाची आमंत्रणे आली होती, तसे कोणतेही अधिकृत निमंत्रण बौद्ध धर्माकडून आलेले नव्हते. अरेच्छा, म्हणजे हा निर्णय त्यांनी स्वतःहून घेतलेला होता. होय. बाबासाहेबांनी तब्बल 20 वर्ष विविध धर्मांचा, त्यांच्या तत्वज्ञानाचा सखोल अभ्यास केला आणि त्यानंतरच हा निर्णय घेतला. 20 वर्षे. म्हणजे हा केवळ एक भावनिक निर्णय नक्कीच नव्हता. 1935ला घोषणा केली आणि प्रत्यक्ष धर्मांतर 1956 मध्ये झाले. या 2 दशकात त्यांनी प्रत्येक गोष्टीची अक्षरशः चाळणी केली असेल. अगदी बरोबर. आणि या प्रदीर्घ अभ्यासाचं फळ म्हणजे 14 ऑक्टोबर 1956चा तो ऐतिहासिक दिवस. नागपूरच्या दीक्षेभूमीवर त्यांनी बौद्ध धर्म स्वीकारला. तो प्रसंग खरोखरच थक्क करणारा आहे. 5 लाखाहून अधिक लोक तिथे उपस्थित होते, ज्यात मुख्यतः अनुसूचित जाती, दलित आणि अनेक ओबीसी बांधव होते. हा जगातील सर्वात मोठा धर्मांतर सोहळा मानला जातो. हो, आणि हा सोहळा केवळ धर्मांतराचा नव्हता, तर ती एक प्रकारची मानसिक मुक्ती होती. आणि ही मुक्ती कायमस्वरूपी टिकवण्यासाठी, जुन्या मानसिकतेतून समाजाला बाहेर काढण्यासाठी त्यांनी 22 प्रतिज्ञा दिल्या. त्या 22 प्रतिज्ञा म्हणजे जुन्या विषमतेच्या व्यवस्थेसोबतचे सर्व संबंध अधिकृतपणे तोडणेच होते. ब्रह्मा, विष्णू, महेश यांसारख्या देवतांची पूजा न करणे आणि सर्वांशी समानतेने वागणे हा स्पष्ट मार्ग त्यांनी आखून दिला. होण्याचा तो भक्कम पाया होता. थोडक्यात सांगायचे तर बाबासाहेबांचा हा निर्णय एका धर्मातून दुसऱ्या धर्मात जाण्याचा नव्हता, तर मानवतेचा आणि समतेचा नवा मार्ग निवडण्याचा होता. आणि हाच इतिहास एका अत्यंत महत्त्वाच्या प्रश्नावर आणून सोडतो. एका महामानवाने समता आणि तर्कशुद्धतेवर आधारित जीवनशैली निवडण्यासाठी तब्बल 20 वर्षे सखोल संशोधन केले. प्रत्येक गोष्टीची तर्काच्या कसोटीवर पारख केली. हा विचार खरोखरच खूप मोठा आहे. आज आपण ज्या परंपरा किंवा व्यवस्था विना प्रश्न पाळतो, त्यांचे कधी आपण अशाच पद्धतीने तर्कशुद्ध विश्लेषण करतो का? या एका प्रश्नावर आपण नक्कीच विचार करायला हवा. आजच्या या माहितीपूर्ण आणि सखोल चर्चेत आपण इथेच थांबूया.